जय हिंद मित्रांनो, स्वागत आहे तुमचा विदर्भ पोलीस पॉइंट. तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण महाराष्ट्रातील जे घाट आहेत, तर परीक्षेमध्ये घाटांबद्दल तुम्हाला प्रश्न येतो. तर परीक्षेमध्ये तुमचा प्रश्न हा सुटला नाही पाहिजे, त्यासाठी आपण आजच्या व्हिडिओमध्ये संपूर्ण घाट यांचा अभ्यास करून घेणार आहोत. तर सुरुवात करूया आपण आजच्या व्हिडिओला. तर बघा, महाराष्ट्रातील प्रमुख घाट स्पर्धा परीक्षांसाठी खूप महत्त्वाची माहिती. तर बघा, तुम्ही कुठल्याही परीक्षेची तयारी करत असाल तर तुम्हाला घाटांबद्दल प्रश्न परीक्षेमध्ये येतो. तर तुमचा प्रश्न हा फिक्स झाला पाहिजे, त्यासाठी आपण व्हिडिओ घेऊन आलेलो आहोत. तर बघा, महाराष्ट्रातील बहुतांश घाट हे सह्याद्री पर्वतरांगेमध्ये आहेत. हे घाट कोकण आणि महाराष्ट्राच्या पठारी भागाला जोडले जातात. तर हा पॉइंट लक्षात ठेवा तुम्ही. महाराष्ट्रामध्ये बहुतांश जे घाट आहेत ते सह्याद्री पर्वतरांगेमध्ये आहेत आणि हे घाट कोकण आणि महाराष्ट्राच्या पठारी भागाला जोडलेले असतात. तर समोरची माहिती बघा, घाटाचे नाव दिले आहे तिकडे आणि त्यांना जोडणारा जो मार्ग आहे. तर हेच तुम्हाला परीक्षेमध्ये विचारले जाते आणि याच माहितीवर तुम्हाला परीक्षेमध्ये प्रश्न येतो मित्रांनो. तर तुम्हाला हा व्हिडिओ काळजीपूर्वक बघायचा आहे आणि व्हिडिओ शेवटपर्यंत बघाल तरच तुमचा 1 मार्क इथं फिक्स होणार आहे. आणि तुम्हाला या नोट्स मधली माहिती तुमच्या वहीमध्ये लिहून घ्यायची आहे. तर बघा, माळशेज घाट. तर माळशेज घाट हा आळेफाटा आणि कल्याण या मार्गाला जोडला आहे. त्याच्यानंतर खूप IMPI हा खूपदा प्रश्न परीक्षेमध्ये येऊन गेलेला आहे. तर थळ घाटालाच दुसरं नाव काय, तर त्याचं दुसरं नाव आहे कसारा घाट. थळ घाट किंवा कसारा घाट म्हणून त्याला ओळखला जातो. आणि हा कोणता मार्ग जोडतो, तर बघा, मुंबई आणि नाशिक. हा परीक्षेमध्ये खूपदा प्रश्न रिपीट झालेला आहे मित्रांनो. तर तुम्ही हा प्रश्न स्टार मार्क करून ठेवा, समोरच्या परीक्षेमध्ये बी तुम्हाला येऊ शकते. त्याच्यानंतर भोर घाट किंवा त्याला बोरघाट या नावाने सुद्धा ओळखल्या जाते. तर हा कोणता मार्ग जोडतो, तर हा मुंबई आणि पुणे. तर हा देखील IMPचा आहे. तर आपण या PDF मध्ये जे घाटांची जी माहिती आहे ते पूर्ण इम्पॉर्टंटच असणार आहे. तुम्हाला परीक्षेमध्ये याच घाटांमधील प्रश्न येणार आहे. म्हणून तुम्ही व्हिडिओ काळजीपूर्वक बघा आणि माहिती तुमच्या वहीमध्ये लिहून घ्या. त्याच्यानंतर बघा, खंडाळा घाट. हा खंडाळा घाट जो आहे तो मुंबई ते पुणे हा मार्ग जोडतो मित्रांनो. त्याच्यानंतर आहे अंबोली घाट. अंबोली घाटावर प्रश्न बऱ्याचदा परीक्षेमध्ये येऊन गेलेला आहे. तर हा प्रश्न हा अंबोली घाट लिहून घ्या. तर बघा, हा कोणता मार्ग जोडतो, सावंतवाडी ते कोल्हापूर हा मार्ग अंबोली घाट जोडतो. आणि अंबोली हे सर्वाधिक पावसाचे ठिकाण आहे ते सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये आहे. हा पॉईंट सुद्धा तुम्ही लक्षात ठेवा. त्याच्यानंतर बघा, आंबा घाट. आंबा घाट हा जो आहे कोल्हापूर ते रत्नागिरी हा मार्ग जोडतो मित्रांनो. त्याच्यानंतर कुंभार्ली घाटवर सुद्धा परीक्षेमध्ये बऱ्याचदा प्रश्न येऊन गेलेला आहे. तर कुंभार्ली घाट हा कराड ते चिपळूण हा मार्ग जोडतो. तर हा परीक्षेच्या दृष्टिकोनातून खूप इम्पॉर्टंट प्रश्न आहे, तुम्ही याला स्टार मार्क करून ठेवा. त्याच्यानंतर फोंडा घाट जो आहे कोल्हापूर ते सिंधुदुर्ग हा मार्ग जोडतो. त्याच्यानंतर आहे वरंधा घाट हा भोर ते महाड हा मार्ग जोडला जातो. त्याच्यानंतर तामणी घाट पुणे ते माणगाव. नाणेघाट जो आहे जुन्नर ते कोकण. खंबाटकी घाटवर सुद्धा परीक्षेमध्ये प्रश्न येऊन गेलेला आहे. तर हा कोणता मार्ग जोडतो, पुणे ते सातारा. खंबाटकी घाट म्हटले तर पुणे ते सातारा हा मार्ग खंबाटकी घाटाने जोडला जातो. त्याच्यानंतर आहे कात्रज घाट पुणे ते सातारा मार्ग, म्हणजे पुणे ते सातारा. त्याच्यानंतर दिवे घाटवर सुद्धा परीक्षेमध्ये प्रश्न बऱ्याचदा आलेला आहे. तर हा जो दिवा घाट आहे पुणे हडपसर ते सास, म्हणजे पुणे ते बारामती दिवा घाट म्हटले तर. त्याच्यानंतर आंबेनळी घाट महाबळेश्वर ते महाड मार्ग जोडतो. त्याच्यानंतर आहे पसरणी घाट सुद्धा परीक्षेमध्ये येऊन गेलेला आहे. तर हा कोणता मार्ग जोडतो, वाई ते महाबळेश्वर. लक्षात ठेवायचं आहे मित्रांनो तुम्हाला, आणि सोबतची माहिती लिहून घ्याल तर जास्त फायदा होईल. त्याच्यानंतर बघा, मेळघाट जो आहे अकोट ते हरिसाल. मेळघाट आपल्या विदर्भामध्ये आहे. त्याच्यानंतर आहे रणतुंडी घाट जो आहे रायगड परिसरामध्ये आहे. तर बघा मित्रांनो, आपण संपूर्ण घाटांबद्दल तुम्हाला माहिती सांगितलेली आहे. तर तुम्ही हे घाट जे आहेत व्यवस्थितरित्या ह्याचा अभ्यास करा आणि तुमचा 1 मार्क फिक्स करा. कारण परीक्षेमध्ये
घाटांविषयी तुम्हाला प्रश्न येईल, तर त्यावेळेस तुम्ही जास्त कन्फ्यूज झाले नाही पाहिजे. त्यासाठी आत्ताच तुम्ही ही माहिती परफेक्ट करून घ्या मित्रांनो, तरच तुम्हाला फायदा होईल. तर बघा, परीक्षेमध्ये विशेष लक्षात ठेवण्यासारखे घाट. थळघाट, कसारा घाट म्हणून त्याला ओळखला जातो. तर तो मुंबई ते नाशिक मार्गावरील महत्वाचा घाट आहे मित्रांनो. याच्यावर प्रश्न येतो, तर हा तुम्ही व्यवस्थित याचा तुमच्या वहीमध्ये लिहून घ्या. त्याच्यानंतर भोरघाट, मुंबई ते पुणे रेल्वे व रस्ता महामार्गासाठी प्रसिद्ध आहे तो. त्याच्यानंतरचा बघा, नाणेघाट, सातवाहन काळातील प्राचीन व्यापारी मार्ग या घाटाने जोडलेला जातो. त्याच्यानंतर माळशेज घाट आहे, धबधबे व निसर्ग सौंदर्यासाठी प्रसिद्ध आहे मित्रांनो. माळशेज घाट म्हटलं तर धबधबे व निसर्ग सौंदर्यासाठी प्रसिद्ध आहे. त्याच्यानंतर आहे आंबोली घाट. आंबोली घाटवर प्रश्न येऊन गेलेला आहे. तर आंबोली घाट मध्ये काय, महाराष्ट्रातील अतिवृष्टीचे ठिकाण आहे. अंबोली या ठिकाणी सर्वाधिक पाऊस पडतो आणि अंबोली हे ठिकाण म्हटले तर ते सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये आहे. त्याच्यानंतर ताम्हिणी घाट. ताम्हिणी घाट जो आहे पुणे जिल्ह्यातील प्रसिद्ध पर्यटन स्थळ आहे. कुंभार्ली घाट. कुंभार्ली घाट यावर खूपदा परीक्षेमध्ये प्रश्न आलेला आहे. तर बघा, कराड व चिपळूण यांना जोडतो कुंभार्ली घाट. त्याच्यानंतर परीक्षेसाठी महत्वाचे प्रश्न इथं मी ऍड केले आहेत, तर ते तुम्हाला सांगत आहे. तर बघा, मुंबई नाशिक मार्गावरील घाट कोणता, असा तुम्हाला प्रश्न परीक्षेमध्ये येतो. तर त्याचं उत्तर तुम्हाला थळ घाट हा ऑप्शन सिलेक्ट करायचा आहे. एकतर ऑप्शन मध्ये थळ घाट असेल किंवा कसारा घाट असेल. तर माहिती काळजीपूर्वक बघा मित्रांनो. त्याच्यानंतर वाहनकालीन व्यापारी घाट कोणता, तर त्याचं आन्सर लिहायचं आहे. नाणेघाट हा ऑप्शन सिलेक्ट करायचा आहे. समोरचा प्रश्न बघा, कराड ते चिपळूण जोडणारा घाट कोणता, तर हा IMP आहे, कुंभार्ली घाट. आताच तुम्हाला वरच्या पेज मध्ये ही माहिती सांगितलेली आहे मित्रांनो. तुम्हाला तिथूनच प्रश्न येणार आहेत आणि तुमचा एक मार्क तिथून फिक्स होणार आहे. त्याच्यानंतर बघा, सावंतवाडी ते कोल्हापूर यांना जोडणारा घाट कोणता, तर त्याचं उत्तर तुम्हाला आंबोली घाट हा ऑप्शन सिलेक्ट करायचा आहे. त्याच्यानंतर वाई ते महाबळेश्वर मार्गावरील घाट कोणता, तर त्याचा पसरणी घाट जो आहे, वाई ते महाबळेश्वर या मार्गावरील घाट पसरणी घाट आहे मित्रांनो. तर आपण संपूर्ण महत्वाचे घाट आहेत त्यांची माहिती आता तुम्हाला मी वाचून सांगितलेली आहे आणि ही माहिती अतिशय महत्वाची आहे मित्रांनो. तुम्हाला ही माहिती व्यवस्थितरित्या अभ्यास करायची आहे, तरच तुम्हाला परीक्षेमध्ये फायदा होणार आहे. त्याच्यानंतर आपण पोलीस भरतीसाठी सर्व लेखीला जे लागणारे महत्वाची माहिती आहे, आपण विदर्भ पोलीस पॉइंट या यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून ती माहिती तुमच्यापर्यंत देण्याचं आपलं विदर्भ पोलीस पॉइंट या यूट्यूब चॅनलचं काम आहे. तर सदैव तुमच्यासोबत विदर्भ पोलीस पॉइंट आहे. तर तुम्ही नवीन असाल तर आपल्या विदर्भ पोलीस पॉइंट या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. तसेच टेलिग्राम सुद्धा आहे. तर टेलिग्रामवर आपण महत्वाचे मुलांना नोट्स देत असतो. तर त्या नोट्स तुम्हाला जरी पाहिजे असतील तर तुम्ही आपला टेलिग्राम चॅनल जॉईन करू शकता. टेलिग्राम चॅनलची लिंक व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन मध्ये आहे मित्रांनो. तर तिथून तुम्ही जॉईन करू शकता. त्याच्यानंतर आजची माहिती कशी वाटली कमेंट मध्ये सांगा. आणि पोलीस भरतीची तयारी करत असाल तर तुम्हाला 100% उपयोगी होणारा हा व्हिडिओ आहे. तसेच मी या नोट्सची PDF टेलिग्राम चॅनलवर अपलोड करेल, तिथून तुम्ही डाउनलोड करू शकता. तर आजची माहिती कशी वाटली कमेंटमध्ये सांगा आणि नवीन असाल तर आपला विदर्भ पोलीस पॉइंट हा यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा. अशाच प्रकारची आपण यूट्यूबला माहिती अपलोड करत असतो. तर याचा फायदा तुम्हाला येणाऱ्या पोलीस भरतीमध्ये नक्की होणार आहे. तर कुठलाही विचार न करता आपला यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा. भेटूया समोरच्या व्हिडिओमध्ये. तर समोरचा व्हिडिओ होणार आहे महाराष्ट्रामधील ज्या महत्वाच्या नद्या, पोलीस भरतीला नद्यावरील जो प्रश्न येतो, तर त्याची संपूर्ण माहिती आपण समोरच्या व्हिडिओमध्ये घेणार आहोत. तर आजचा व्हिडिओ एवढाच आहे मित्रांनो. भेटूया समोरच्या व्हिडिओमध्ये. जय हिंद.